नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। जागर त्रिशक्तीचा उत्सव नवरात्रीचा या सदरामध्ये या विशेष कार्यक्रमात आज आपण मंजिरी मराठे यांना आमंत्रित केलेलं आहे। मंजिरी ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। आणि आचार्य 90 FM ला मी सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देते। धन्यवाद। मंजिरी ताईंची ओळख म्हणजे वृत्त निवेदिका आहेत आणि दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर आपण त्यांना वृत्त निवेदन करताना बरेच वर्ष पाहत आलेलो आहे। मला वाटतं जवळजवळ 30 वर्ष तुम्ही कार्यरत आहात आणि आता दादरमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये विश्वस्त आणि कोषाध्यक्ष म्हणून मंजिरी ताई कार्यरत आहेत। हा सगळा प्रवास त्यांचा आपण आज जाणून घेणार आहोत। एक उत्तम साहित्यिका, लेखिका त्या आहेत आणि हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचं मोठं शिवधनुष्य पेलण्याचं काम त्या करता आहेत गेली बरीच वर्ष। तर तो सगळा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला मंजिरी ताईंकडून आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा सगळ्यांना। मंजिरी ताई, आपण आता सुरुवात मी तुमच्या म्हणजे अगदी माहेरापासून करते, म्हणजे पुण्याच्या आहात तुम्ही, तर थोडंसं तुमच्या बालपणाविषयी आणि आई वडिलांविषयी थोडंसं सांगा। माझी आई म्हणजे डॉक्टर कमल गोखले, ती इतिहास संशोधिका होती आणि शिवपुत्र संभाजी हा तिचा चरित्रात्मक ग्रंथ आहे आणि संभाजी महाराजांवरती जे आक्षेप घेतले जातात ते सगळे दूर करण्याचं काम तिने केलं आणि अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे तो। आणि म्हणजे संभाजी महाराजांचा अभ्यास करायचा असेल तर त्या ग्रंथाशिवाय पर्याय नाही। दुसरं म्हणजे माझे वडील श्रीकृष्ण पुरुषोत्तम गोखले, जे श्रीपू गोखले म्हणून परिचित होते आणि ते सावरकरांबरोबर जवळजवळ 30-32 वर्ष होते। तो सहवास त्यांना लाभला आणि त्यामुळे सावरकरी विचार ऐकतच मी मोठी झाले। जसं की गाय हा उपयुक्त पशु आहे, देवता तर नव्हेच नव्हे, किंवा सत्यनारायण कसला असत्यनारायण, असे विचार ऐकत मी मोठी झाले आणि तोच प्रभाव माझ्यावर बालपणापासूनच राहिला। वा, म्हणजे आई वडिलांचे एवढे चांगले संस्कार आणि त्यातनं तुम्ही घडलात। खरंच एक कुटुंबातच आई वडिलांसारखं मोठं वरदहस्त असला त्यांचा, अगदी आपण पुढची पिढी छान होते। अगदी खरं। आणि खरं तर त्यांच्यामुळेच म्हणजे वडिलांची खूप इच्छा होती की मी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचं काम पाहावं आणि त्यांच्या इच्छेसाठीच मी ते काम सुरू केलं। कुठेतरी त्यांचं सामाजिक कार्य पाहून माझ्या मनातही होतं की एखाद्या आपण सामाजिक संस्थेशी जोडलं जायचं, पण ते पुढील काळात। पण त्यांची इच्छा होती, त्यामुळे मी जवळजवळ 2004 पासून स्मारकाचं काम पाहते आहे। वा, किती छान। आता थोडंसं पुण्यालाही सांस्कृतिक भूमी म्हणून ओळखलं जातं, सांस्कृतिक केंद्र अशी ओळख आहे पुण्याची। तर पुण्याचं एकंदरीत तुमची शाळा किंवा कॉलेजचं वातावरण कसं होतं? शाळा माझी हुजूर पागा, अतिशय प्रसिद्ध शाळा, आणि सर परशुराम भाऊ कॉलेज SP कॉलेजमधून मी शिकले। खरं तर माझा विषय हा स्टॅटिस्टिक्स होता। अच्छा। पण ते चुकलं असं मला असं वाटतं की माझी आवड काही वेगळीच होती आणि मी केलं काही शिक्षण वेगळ्याच क्षेत्रात घेतलं। पण माझी आई खूप लवकर गेली, म्हणजे मी फायनल इयरला असतानाच शेवटच्या टर्मला ती गेली, त्याच्यामुळे मग माझं शिक्षणात थोडासा अडथळा आला। सगळे पेपर्स मी देऊ शकले नाही, त्यामुळे मग MSc मला करता आलं नाही। मग त्यावेळेला अनेक फोटोग्राफी शिकले, ICAA करत होते। मग त्याच वेळेला मी पत्रकारिता त्याचा अभ्यासक्रम एक केला, 6 महिन्याचा कोर्स केला, ज्याचा पुढे मला दूरदर्शनमध्ये उपयोग झाला। आता मी दूरदर्शनकडेच वळणार होते। मुंबईत आल्यानंतर सुरुवातीला तुम्ही दूरदर्शनवरच पदार्पण केलं आणि अगदी वृत्त निवेदन म्हणजे तेव्हा प्रदीप भिडे सर अशा सगळे मान्यताप्राप्त सगळे हे होते, निवेदक होते आणि तिथे तुमची निवड झाली, म्हणजे किती कौतुकास्पद गोष्ट आहे। आणि तेव्हा एक भूषण समजलं जायचं की मी दूरदर्शनवर वृत्त निवेदिका आहे। तर तो दूरदर्शन आणि तुम्ही कधीच? खरं तर माझा कुठलाही नाट्य किंवा सिने क्षेत्र या कुठल्याशी संबंध नव्हता, पण कुठेतरी असं वाटत होतं त्यावेळेला दूरदर्शन नवीन होतं की आपण इथे काहीतरी केलं पाहिजे। आणि मग इथे एक जाहिरात मी पाहिली, ती निवेदिकांसाठी होती। त्यावेळेला दिवसाचे कार्यक्रम या निवेदिका सांगायच्या, तर त्याच्यासाठी मी अर्ज केला आणि मग माझी हिंदी युवदर्शनचे जे निर्माते होते त्यांनी माझी निवड केली आणि मग मी काही कार्यक्रम हिंदी युवदर्शनचे केले। त्याच्यानंतर मग आजचे पाहुणे किंवा असे कार्यक्रम काही केले आणि त्याच्यानंतर तिथल्याच अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तू बातम्यांसाठी अर्ज कर। आणि मग मी अर्ज केला। ती एक परीक्षा असते, ऑडिशन तर होतेच, पण लेखी 100 मार्काचा पेपर असतो, तो झाला, ऑडिशन झाली आणि माझी निवड झाली।
वा, पण हे नेमकं म्हणजे संकलन तुम्ही कसं करता? म्हणजे दूरदर्शनमध्ये बातम्यांचा जो विभाग आहे तिथे नेमकं कार्य कसं चालतं हे आमच्या विद्यार्थ्यांना ऐकायला नक्की आवडेल तुमच्याकडे. नक्कीच, मलाही सांगायला आवडेल. एक बातम्या जेव्हा UNIPTI कडून बातम्या येतात, काही स्ट्रिंगर्सकडनं बातम्या येतात, मग त्या बातम्या कुठली बातमीपत्रासाठी कुठली बातमी घ्यायची याची निवड संपादकही करतात. मग त्या बातम्या जर इंग्लिशमध्ये असतील तर त्याचं भाषांतर केलं जातं, मराठीत असतील तरी त्या पुन्हा लिहिल्या जातात बातमीच्या स्वरूपामध्ये. आणि वृत्तनिवेदक जो असतो त्याच्यासमोर ती बातमी आल्यानंतर आम्ही त्याचं वाचन करतो. त्याच्यामध्ये काही लिखाणामध्ये काही चूक असेल, टायपिंगमध्ये काही चूक असेल तर ती दुरुस्त केली जाते आणि मग आम्ही ते सादर करतो. आता ह्याच्यासाठी आमच्यासमोर ऑटो क्यू असतो, आम्हाला समोर बातम्या दिसत असतात. टेलिप्रॉम्प्टर असतो, तर त्याच्यावरती आम्ही ते वाचतो. त्याचा कंट्रोल आमच्याकडे असतो, वृत्तनिवेदकाकडे. त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की बातम्या पाठ करतात का, तसं नाही. आम्हाला समोर बातम्या दिसत असतात त्या आम्ही वाचतो. वा, आणि वृत्तनिवेदक होण्यासाठी एका विद्यार्थ्याने कशी तयारी केली पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आत्ता जगामध्ये काय चाललंय त्याचं ज्ञान हवं, तो थोडासा अभ्यास हवा. त्याच्यानंतर ती कला आहे, म्हणजे बातम्या नुसतंच वाचणं असं नाही. आता आजचा जो जमाना आहे त्याच्यामध्ये अँकर्स असतात. म्हणजे आम्ही पूर्वी फक्त वृत्त निवेदक होतो, न्यूज रीडर म्हणून आमचं सिलेक्शन झालं होतं, पण आता न्यूज अँकर्स असतात. म्हणजे तुम्हाला मुलाखती घ्याव्या लागतात. आजच्या काळामध्ये तर तुम्हाला बाहेर जाऊन बाईट्स घ्यावे लागतात, काही जणांशी संवाद साधावे लागतात. तर हे अभ्यास तुम्ही केला पाहिजे आणि मला असं वाटतं की त्याचं एक व्यवस्थित प्रशिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. ती डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पुढे जाणं अधिक सोपं होईल. तसंच भाषेचं ज्ञान हवं, जे आजकाल कमी आहे. त्याचा दोष अर्थातच तरुण पिढीला देता येणार नाही, पण जर तुम्ही मराठी बातम्यांसाठी निवड तुमची झाली असेल तर मराठी बातम्यांसाठी तो मराठीचा अभ्यासही तुमचा हवा, तुम्हाला शब्द माहीत हवेत. तर ही थोडीशी गरज आता निर्माण नक्कीच झालेली आहे. आणि तसंच आपलं वाचन पण हवं, नाही का? अगदी खरं. आणि आता सगळ्या वाहिन्यांचा भडीमार. पूर्वी कसं होतं, एकच दूरदर्शन होतं आणि दूरदर्शनच्या 7च्या बातम्या म्हणजे त्या ऑथेंटिक असं त्याला मान्यता होती. तर आज ह्या सगळ्या वाहिन्यांमध्ये आणि ज्या झटपट बातम्या आणि ते ब्रेकिंग न्यूज, हे जो सगळा भडीमार, म्हणजे एक TRP मिळवण्यासाठी जो खेळ चाललेला असतो, त्याविषयी तुमचे विचार काय आहेत ते मला जाणून घ्यायचे. नाही, खरंच मला तर असं वाटतं की ते बातम्यांचं दळण चालू असतं आणि कंटाळा येतो आपल्याला. कारण कित्येकदा असं होतं की तीच बातमी परत 10 वेळा सांगितली जाते, तेच चित्र आपल्याला 10 वेळा बघायला लागतं. तर त्याची गरज आहे असं मला वाटत नाही. जर तुमच्याकडे तेवढं मटेरियल नसेल तर ते 24 तास वाहिनी चालवली पाहिजे असं काही नाही. जी बातमी द्याल ती व्यवस्थित द्यावी. म्हणजे छोट्या छोट्या बातमीला खूप मोठं करून सांगितलं जातं. ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यामध्ये कोण आधी बातमी देतो याची शर्यत असते आणि मला असं वाटतं ह्याचा ताण तिथे काम करणाऱ्यांवर तो निश्चित येत असेल. म्हणजे स्पर्धेचं युग निश्चितच आहे, पण कुठेतरी हा विचार सुद्धा झाला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आज वृत्त निवेदनाचं तुमच्याकडून जाणून घेतलं. आता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्याकडे मी वळणार आहे. ते जे कामकाज तुम्ही करता त्याच्याकडे आपण वळूया. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मंजिरी मराठे यांच्याशी आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रमात आज आपण मंजिरीताई मराठे यांना आमंत्रित केलेलं आहे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. मंजिरीताई 2011च्या दूरदर्शनच्या उत्कृष्ट वृत्त निवेदिकेचा माणिक पुरस्काराच्या तुम्ही मानकरी ठरलेल्या आहात. तर तो पुरस्कार मिळाल्यावर कशी तुमची भावना होती? म्हणजे इतर सगळेच कॉम्पिटिशनमध्ये असतात, म्हणजे वेगवेगळे चॅनल्स म्हणा किंवा इतर वृत्त निवेदक असतात, त्यांच्या बरोबरीला तुम्हाला हा पुरस्कार मिळाला. हा फक्त दूरदर्शनसाठीचाच पुरस्कार होता आणि आपण इतके वर्ष इथे काम केलं तर त्याचं कुठेतरी पोचपावती मिळाली, त्याचा आनंद नक्कीच मला झाला होता.
कारण अगदी तुमचं म्हणजे हे दूरदर्शन म्हणजे माहेर असंच म्हणूया, तिथे तुमची सुरुवात झाली. आणि कोणाला म्हणजे आता आम्ही कसं मंगलाताई खाडीलकरांना बघत बघत मला असं वाटलं की आपण त्या क्षेत्रात यावं, निवेदनाच्या क्षेत्रामध्ये. तसं तुमचे आदर्श कोण होते त्यावेळेला? अर्थातच प्रदीप भिडे होते, स्मिता पाटील होत्या, अच्छा, किंवा स्मिता तळवलकर होत्या. या सगळ्यांना बघतच मला वाटतं आपण सगळेजण मोठे झालो. आता मला आता तुम्हाला बघत सगळी पिढी मोठी, आमची पिढी झाली तयार. पण त्यांना बघत बघतच शिकता आलं. आणि थोडंसं मला असं वाटतं की मी त्यावेळेला आता यूट्यूबवरती सगळ्या बातम्या आपल्याला बघता येतात, तसं त्यावेळेला नव्हतं. त्यामुळे माझी प्रत्येक बातमी ही मी त्यावेळेला VCR असायचे, ते रेकॉर्ड करायला सांगायचे घरच्यांना, आणि मग प्रत्येक बातमी मी नंतर बघायची. म्हणजे मग आपल्याला कळतं की कुठे बघायला पाहिजे, म्हणजे तुमची दृष्टी सुद्धा वाचताना कुठे पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे, साडी कशी पाहिजे, कसं दिसलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी ते बघून बघून शिकले. खरंच आता तुम्ही जो उल्लेख केला साडी कशी पाहिजे, तुमच्या एक तर स्मिता हास्य आणि एक छान मृदू असा आवाज आणि मस्तपैकी साड्यांचं कलेक्शन, हे तुमचं असं पाहण्यासारखं होतं आणि घेण्यासारखी गोष्ट आहे तुमच्याकडून. आणि ज्वेलरी सुद्धा त्या अनुषंगाने, त्या साडीच्या अनुषंगाने तुमची ज्वेलरी असायची आणि अगदी भडक भडक, म्हणजे आताच्या चॅनल्समध्ये जे भडकपणा असतो तो दूरदर्शनला कधीच भडकपणा जाणवलेला नाही. आणि बातम्या तर म्हणजे खरंच त्याचाच आदर्श ठेवावा आणि पत्रकारांनी बातम्या लिहाव्या, अशा त्या बातम्यांचं संकलन असायचं. तर दूरदर्शनमध्ये बऱ्याच नामांकित व्यक्ती, मान्यवर व्यक्ती तुमच्या सहवासात आल्या असतील, तर त्या काही आठवणी आहेत दूरदर्शनच्या की ज्या तुम्ही शेअर करू शकाल? एक तर खरं म्हणजे काय म्हणायचं त्याला, प्रोडक्शन विभाग, म्हणजे त्याचा आणि आमचा वृत्त विभागाचा फारसा संबंध यायचा नाही. अच्छा. त्यामुळे काही आम्ही 9:30च्या बातमीपत्रामध्ये जी मंडळी यायची त्यावेळेलाच त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या. त्याच्यामध्ये अनेक राजकारणी यायचे, भारतकुमार राऊत होते आणि आचार्य अत्रे हा विषय होता, आणि ती मुलाखत खूप छान रंगली होती. त्याच्यानंतर यशवंत देव आले होते. असे अनेक जण 9:30च्या बातमीपत्रामुळे मला त्यांची भेट घेता आली. हो, आणि ते एक 9:30च्या बातम्यात तो एक पार्ट असतो की चर्चा करता तुम्ही त्या अनुषंगाने. आणि बरेचसे आपले नवरत्न पुरस्कार म्हणा किंवा हिरकणी पुरस्कार जे होते, त्या निमित्तानं सुद्धा खूप कलाकार आपल्या दूरदर्शनमध्ये यायचे आणि एक स्तुत्य उपक्रम होते हे सगळे. नक्कीच. आता मी अर्थातच दादरमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कामकाजाकडे वळते. तिथे तुम्ही विश्वस्त आणि कोषाध्यक्ष म्हणून काम पाहता, तर तिथलं नेमकं कामकाज काय आहे, कशा स्वरूपाचं आहे, आणि वेगवेगळे जे तुमचे उपक्रम आहेत त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार हे स्मारकाचं मुख्य काम आहे, आणि ही देशातली एक अग्रगण्य संस्था आहे. 1966 मध्ये जेव्हा सावरकरांनी आत्मार्पण केलं, त्याच्यानंतर त्यांचे जे सहकारी होते तर त्यांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली, आणि अनेक त्यांचे अनुयायी त्याच्यामध्ये कार्यरत होते. आता आम्ही जे काम करतो आहोत ते मुख्य म्हणजे तरुण पिढीला जोडून घेणं, कारण सावरकरांचे जे विचार आहेत ते राष्ट्रहिताचे विचार आहेत, आणि ते तरुण पिढीपर्यंत पोहोचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी स्मारकाचे अनेक उपक्रम आहेत. म्हणजे स्मारकाची अद्ययावत अशी शूटिंग रेंज आहे, तिथे बॉक्सिंग आहे, तायक्वांदोचे क्लासेस असतात, कराटे चालतं, आमची अद्ययावत अशी व्यायामशाळा आहे, आर्चरी शिकवली जाते. तर हे सगळे उपक्रम यामध्ये मुलं सहभागी होतात. साहजिकच सावरकर कोण इथपासून त्यांना थोडीशी माहिती होते. स्वसंरक्षणाचे हे थोडेफार धडे त्यातूनच गिरवलेही जातात. तसंच आतापर्यंत सावरकरांचं साहित्य किंवा संगीत आहे, नृत्य, नाट्य याचा वापर उजवे म्हणूया आपण कधी केला नाही, जो डावी आघाडी खूप करत असते. त्यामुळे स्मारकाचा एक प्रयत्न असतो की सावरकरांचं जे साहित्य आहे, म्हणजे आता सावरकरांचं जवळजवळ साहित्य आहे ते 12,000 ओळींचं त्यांचं काव्य आहे, म्हणजे त्या काव्यातून त्यांच्या विचारांचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे तिथे संगीत वर्ग, नृत्य वर्ग हे सुद्धा तिथे चालतात. योग आसन किंवा त्याचं तर सावरकरांचा अतिशय योगाचा अभ्यास होता, त्यामुळे योग वर्ग हे तिथे चालतात. स्मारकाचा अद्ययावत असा स्टुडिओ आहे, क्रोमा स्टुडिओ आणि ऑडिओ डबिंग स्टुडिओ, अद्ययावत असं सभागृह आहे. त्याच्यानंतर स्मारकाचा एक लाईट अँड साऊंड शो आहे स्वातंत्र्यवीर म्हणून. तर व्यक्तिचित्रणात्मक आणि कायमस्वरूपी हा देशातला पहिला शो आहे, ज्याच्यामध्ये सावरकरांचं
चरित्र थोडक्यामध्ये सांगितलं जातं 40 मिनिटामध्ये. तसंच आपण तिथे कोलूची प्रतिमा ठेवलेली आहे. कोलू म्हणजे वर्किंग मॉडेल ऍक्च्युली, प्रतिमा नाही, तुम्ही चालवून तो बघू शकता. आणि सेल्युलर जेलची प्रतिमा तिथे आहे, तेव्हा त्याचं मॉडेल आहे अतिशय देखणं असं. तर ते तुम्ही तिथे येऊन बघू शकता की सावरकरांनाच नव्हे तर जे जे क्रांतिकारक होते अंदमानमध्ये, ज्यांना कोलूला झुंपलं जायचं, त्यांना किती यातना होत असतील हे तरुण पिढीला त्याचा थोडा तरी अंदाज यावा याच्यासाठी तो कोलू आम्ही तिथे ठेवलेला आहे. त्याच्याबरोबर काही बेड्या तिथे ठेवलेल्या आहेत, त्या बेड्या घालून त्यावेळेला कोलू चालवायला लागायचा. तर हा किती त्रास होता, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही, ते आपण मिळवलंय आणि लाखो क्रांतिकारक त्याच्यामध्ये होते आणि ते सगळे तरुण होते. तर हा इतिहास तरुण पिढीला माहिती व्हावा याच्यासाठी स्मारकाचा हा सगळा प्रयत्न आहे. आणि स्मारकाला आलेलं जे आज भव्य दिव्य रूप आहे ते अर्थात तुमच्या अथक परिश्रमांमुळे आलेलं आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या उर्दू, हिंदी, गझल कवितांवर आधारित हम ही हमारे वाली है या ध्वनिमुद्रिकेची निर्मिती तुम्ही केलेली आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगा. सावरकरांची एक वही आहे अंदमानामध्ये त्यांनी लिहिलेली. तर ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर, माझ्या वडिलांचं निधन झालं 2006 मध्ये. त्यानंतर ते जेव्हा जेव्हा मला भेटायचे तेव्हा मला सांगायचे की तुझ्या वडिलांकडे मी सावरकरांची एक वही पाहिली आहे, चिकट बुक पाहिलंय, चिकट वही पाहिली आहे आणि त्याच्यामध्ये सावरकरांनी उर्दूमध्ये लिहिलेल्या कविता मी पाहिल्या. तर ती वही तू शोध. आणि मग ती वही आम्ही शोधली आणि त्याच्यामध्ये सुरुवातीची काही पानं आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी चित्र चिकटवलेली आहेत. ज्यावेळेला त्यांना हातात कागद मिळायला लागले, साधारण ते सुटायच्या आधी 6 महिने, तेव्हा त्यांना जे जेल रेकॉर्ड्स होते त्या जेल रेकॉर्ड्स पासून त्यांनी ती वही बनवली. आणि चित्रमय जगत म्हणून एक मासिक असायचं, त्याचं चित्र, त्याचं कव्हर ते त्यांनी त्या वहीला सुरुवातीला चिकटवलंय. एक मायलेकरांचं ते चित्र आहे, म्हणजे तुम्ही तुमची मातृभूमी आणि तिचे आपण सगळे नागरिक असंही कल्पना करू शकता. त्याच्यानंतर पुढे सगळी त्यांनी चित्र चिकटवली. तिथे त्यांना जी मासिकं मिळत असेल त्यातली कापून ती चित्र चिकटवलेली आहेत. ती वही त्यांनी स्वतः बनवली होती आणि त्याच्यानंतर त्यातली काही पानं त्यांनी मोकळी सोडलीत आणि त्याच्यानंतर त्यांच्या उर्दू रचना आहेत, 2 गझल आणि 1 कविता. मग ती वही जेव्हा आम्हाला मिळाली तेव्हा आता ती लोकांसमोर आणणं अतिशय गरजेचं होतं. मग आम्ही आणखीन 6 सावरकरांची जी गीतं होती ती रणजित सावरकरांनी, सावरकरांचे नातू, त्यांनी अनुवादित केली आणि मग आम्ही हम ही हमारे वाली है ही सीडी काढली आणि त्याला अमिताभ बच्चन यांनी निवेदन केलेलं आहे. अरे वा. अच्छा. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्य आणि विचारांवर आधारित 50 कलाकारांचा सहभाग असलेला शतजन्म शोधिताना हा कार्यक्रम तुम्ही सादर करता. तोही मी पाहिला नाहीये, खरं तर पाहायला हवा होता, पण आता कधी असेल तर आवर्जून मला सांगा, मी नक्की येईल. तर त्या कार्यक्रमाविषयी सांगा. मी जेव्हा सावरकर स्मारकामध्ये काम सुरू केलं तेव्हा जे जे कार्यक्रम आम्ही करायचो होतं सर्वसाधारणपणे त्याला ज्येष्ठ नागरिकच असायचे. तर मला असं कुठेतरी वाटत होतं की सावरकरांचे विचार हे तरुण मुलांपर्यंत पोहोचले पाहिजेत. मग काय करायचं, तर त्यांना आवडेल असा कार्यक्रम आपण सादर केला पाहिजे. त्यातून ही कल्पना डोक्यात आली आणि मग ज्येष्ठ गायिका आणि संगीतकार वर्षा भावे यांच्याशी मी बोलले. रणजित सावरकरांना मी म्हटलं की मला असा एक मोठा कार्यक्रम करायचा आहे. त्या सगळ्यांनी स्मारकाच्या कार्यकारिणीने प्रोत्साहन दिलं आणि मग आम्ही सावरकर साहित्याचा किंवा सावरकरांच्या कवितांचा थोडाफार अभ्यास केला. वर्षाला मी ते काव्यसंग्रह दिला आणि मग त्यातून आम्ही काही नवीन गाणी, नवीन गीतं, जे भावगीतं आहेत अशी आम्ही त्या कार्यक्रमामध्ये घेतली. तोपर्यंत सावरकरांनी लावणी लिहिली आहे हे फारसं कोणाला माहीत नव्हतं. त्यांचा पोवाडा आहे, फटका आहे, त्याच्याबरोबर हे हिंदू नरसिंहा, प्रभू शिवाजी राजा, जय 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 शिवराया. पण ही गीतं त्यांनी लिहिलीत हे सुद्धा अनेकांना माहीत नव्हतं. त्यांची नाट्यगीतं आहेत, शतजन्म शोधिताना किंवा सुखतातची जगिया, ही सगळी गाणी घेऊन आम्ही एक कार्यक्रम सादर केला. त्याचबरोबर सावरकरांची 3 नाटकं आहेत. खरं तसं तर 3.5 नाटकं, एक त्यांचं अर्धवट राहिलेलं नाटक आहे बोधिवृक्ष म्हणून, पण संन्यस्त खड्ग, संगीत उत्तरक्रिया आणि संगीत उशाप अशी त्यांची 3 नाटकं आहेत. तर त्या संगीत उत्तरक्रियेमध्ये अतिशय सुंदर एक प्रवेश आहे. त्या प्रवेशाचं वाचन पहिल्या प्रयोगात आम्ही केलं होतं, पण आता तो प्रवेश सादर होतो, त्यांचा पोवाडा सादर होतो आणि जे निवेदन आहे त्या निवेदनामधून सावरकरांचे विचार जे फारसे कोणाला माहीत नाहीत ते देण्याचा प्रयत्न असतो. तर आता जवळजवळ आम्ही 65-70 प्रयोग त्याचे आमचे झालेले आहेत आणि खूप मोठा संच आहे तो, पण त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
आणि खरं संगीत संयोजन आहे वर्षा भावे यांचं आहे. अच्छा. संगीत दिग्दर्शन वर्षा भावे यांचं आहे आणि संगीत संयोजन जे आहे ते कमलेश भडकमकर. ओके. अच्छा. आता मुलांसाठी आणि तसंच समाज माध्यमांवर म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनल्सवर वगैरे आपण म्हणूया मनमंजिरी हे तुमचं फेसबुक पेज सुद्धा आहे. म्हणजे या सगळ्या प्रसिद्धी माध्यमातून तुम्ही सावरकरांचे विचार कसे आपल्या पिढीपर्यंत पोहोचवता त्याविषयी थोडंसं. मनमंजिरी हे जे पेज आहे त्याच्यात माझे वेगळे वेगळे लेख असतात आणि सावरकरी जे पेज आहे त्याच्यामध्ये सावरकरांशी संबंधित असे लेख मी लिहिते. त्यांच्यावर जे आक्षेप घेतले जातात त्याचं खंडन करणं, किंवा आता सावरकरांनी सुभाषचंद्र बोस, सावरकरांनी शिवाजी महाराज, सावरकरांनी लोकमान्य टिळक, अच्छा, अशा तऱ्हेचं लेख मी त्याच्यामध्ये लिहिते. ज्या योगे सावरकरांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. हो, खरंच. आणि सावरकरांचे सगळं साहित्य जे आहे ते तुम्ही सुद्धा स्वतः लेखन केलेलं आहे. म्हणजे निवेदनाचं क्षेत्र तर झालंच, पण ह्या सगळ्या व्यस्ततेमध्ये तुम्हाला कधी वेळ मिळतो लिखाणाला, आणि कसं ते म्हणजे त्यांचेच आशीर्वाद असतील की जे, आणि वडिलांची तुमच्या पुढल्याही, त्यामुळे तुमचं लिखाण नक्कीच. हे जे आपण सगळं करतो ना हे घडून येतं. म्हणजे कोणीच असं म्हणू नये की ते मी केलं. या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता हे सावरकरांचं हे एक पुस्तक आहे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तर हे पुस्तक लाखे प्रकाशन नागपूरचे त्यांनी हे प्रकाशित केले आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळी चित्र आहेत. त्यामुळे हे मुलांना अतिशय आवडेल, रंजक होतं. कारण चित्र बघितली की ते वाचावं असं वाटतं. त्याच्यामुळे अतिशय देखणं असं पुस्तक ह्या लाखे प्रकाशननी काढलं आहे. आणि खरं तर त्यांनी मला संधी दिली आणि माझ्या लेखनाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर ही मी छोटी पुस्तिका काढली की अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सावरकर चरित्र, सगळं चरित्र ह्याच्यामध्ये आहे, पण अगदी थोडक्यामध्ये. म्हणजे अगदी कोणाला जर ओझरतं बघायचं असेल तरी तुम्हाला तोंड ओळख ह्याच्यामध्ये होऊ शकते. आणि ज्येष्ठ इतिहासकार आहेत विक्रम संपत, त्यांनी 2 पुस्तकं सावरकरांवरती लिहिली. तर त्याचा अनुवाद मी आणि रणजित सावरकरांनी केला आहे. त्याचं पहिलं जे खंड आहे तो सावरकर विस्मृतीचे पडसाद, हा पहिला खंड. आणि दुसरा जो आहे तो एक वादग्रस्त वारसा, सावरकर एक वादग्रस्त वारसा 1924 ते 1966 अशा कालखंडावर आधारित आहे. आणि मला असं वाटतं की कोविडमधलं आमचं हे काम आहे. पण खरंच हे उल्लेखनीय आहे आणि म्हणजे कौतुकास्पद आहे. एवढं मोठं सगळ्याचं संपादन करणं आणि त्याचा इतिहासाचा तेवढा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि ते सगळे संदर्भ ग्रंथ आपल्या जोडीला, म्हणजे हे जरी भाषांतर असलं किंवा अनुवाद असला तरी तुम्हाला तो इतिहास माहिती असणं गरजेचं आहे, त्यावेळेचे संदर्भ माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे या निमित्ताने आमचाही अभ्यासही झाला असंही म्हणता येईल. पुन्हा एकदा सगळी उजळणी झाली असंही म्हणता येईल. आणि ते विशेष प्रेम आहे त्यामुळे ते झालं तुमच्याकडून. तरी भाषांतरकार म्हणजे हे टोटल वेगळं फील्ड आहे. अगदी. तर भाषांतरकाराला काय तयारी करावी लागेल? खरं म्हणजे माझं वैयक्तिक अर्थात हे मत आहे, अनुवादक खूप आहेत, पण मला असं वाटतं की स्वतःचं लिहिणं हे जास्ती सोपं असतं. आपल्याला आपली मुभा असते कुठला शब्द वापरायचा किंवा कुठला नाही, पण अनुवादामध्ये तसं नसतं. तर लेखकांनी जे शब्द वापरलेत, लेखकाच्या ज्या भावना आहेत त्याच तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये मांडायच्या असतात. त्यामुळे मला आवडीचं जे काम आहे ते स्वतःचं लेखन नक्कीच, पण हे सावरकरांचं काम होतं त्याच्यामुळे आम्ही ते स्वीकारलं. हो, पण जास्तीत जास्त लेखन तुमचं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरच आहे. पण तुम्हाला असं काही कादंबऱ्या, कथा, कविता असा लिहिण्याचा कधी मोह झालाय? मोह पुष्कळदा होतो, पण खरं सांगायचं ना तर माझं आता सगळं विश्व हे सगळं सावरकरमय झालंय. म्हणजे काही वाचायचं, काही लिहायचं तर फक्त सावरकरच वाचले जातात, इतर विषयांचा अभ्यास होत नाही. त्यामुळे मला अशी काही वेळेला ती खंत वाटते की आपण एकाच विषयामध्ये अडकून पडलो आहोत. बघू पुढे कदाचित काही वेगळं होऊ शकेल. नक्कीच. पण पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मंजिरीताईंशी आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जागर स्त्री शक्तीचा आणि उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमामध्ये मंजिरीताई मराठे यांची आज मुलाखत घेत आहोत. आणि मंजिरीताई, तुम्ही भाषाप्रभू पुभा भावे स्मृती समितीचं काम गेली कित्येक वर्ष केलेलं आहे. तसंच त्यांच्या साहित्यावर आधारित साहित्य पुरुषोत्तम, कविवर्य राजा बढे यांच्या कविता, तसंच गीतांवर आधारित राजस स्वर चांदणं आणि सुधीर मोघे यांच्या कविता गीतांवर आधारित गाणारी वाट ह्या कार्यक्रमांची निर्मिती केलेली आहे. म्हणजे मला असं अवाक व्हायला होतं, किती वेगवेगळे विषय तुम्ही हाताळलेले आहेत. म्हणजे तुमच्या बायोडेटा म्हणजे प्रोफाईल जे पाठवलं, किती म्हणजे सावरकर तर आहेतच, पण हे सगळे साहित्यातले शिरोमणी आहेत आणि त्यांचं तुम्ही सगळं निर्मिती, संकल्पना आणि निवेदन केलेलं आहे. तर ह्या सगळ्या हा कसा प्रवास होता? माझे वडील श्री पु गोखले त्यांची आणि भावेअण्णांची चांगली ओळख होती. म्हणजे ते जेव्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले पुण्यामध्ये, त्यावेळेला मी भावेअण्णांना भेटले होते, गदी माडगुळकरांना भेटले होते, किंवा आमच्या घरी बाबासाहेब पुरंदरे यायचे, गुणी दांडेकर यायचे. त्यामुळे खूप लोकांचा सहवास खरं तर लाभला. पण त्यावेळेला माझं वय नव्हतं की एवढी मोठी माणसं येत आहेत आपल्याकडे आणि त्यांच्याकडनं आपण घेण्यासारखं खूप आहे, हे कळण्याचं वय नव्हतं. पण ज्यावेळेला मी मुंबईमध्ये आले तेव्हा पुभा भावे स्मृती समितीचं काम चालायचं आणि वाय गाडगीळ ज्येष्ठ पत्रकार ते अतिशय नेटानं हे काम करायचे. मग मला ते ये ग पत्र लिहायचे. म्हणजे मी सुरुवातीच्या काळात अक्षरशः ते जे सांगायचं ते काम करायचे. पोस्टकार्ड पाठवायचे, कोणाला फोन करायचे, अशी मी त्या कामाशी जोडले गेले. मग त्या कार्यक्रमांचं निवेदन करायचं, असं सुरुवात झाली. आणि मग त्याचे आम्ही दरवर्षी 13 ऑगस्टला त्यांच्या स्मृती दिनाला कार्यक्रम व्हायचा. मग त्यावेळेला मला असं वाटलं की सावरकर भावेअण्णांच्या साहित्याचा एक शोध आपण घ्यावा. मग त्यांचे जे साहित्यातले वेगवेगळे विचार आहेत ते मांडण्याचा मी ते साहित्य पुरुषोत्तममध्ये प्रयत्न केला. मग कवितांचं वेळ थोडं थोडं लागायला लागलं होतं. मग मोघ्यांची गाणी मला सुधीर मोघ्यांची खूप आवडली. मग त्याच्यावर तो गाणारी वाट हा कार्यक्रम झाला. आणि राजा बढे यांच्या गीतांची पण माझा परिचय झाला. ते त्यांचे बंधू चंद्रकांत बढे हे सावरकर स्मारकाच्या समोरच राहायचे. मग त्यांची भेट झाल्यानंतर कुठेतरी असं वाटलं की राजा बढे त्यांच्यावरती फारसे कार्यक्रम तेव्हा झालेले नव्हते, तर आपण एक कार्यक्रम करावा. म्हणून मी तो राजस स्वर चांदणे हा कार्यक्रम केला. सुंदर. आणि आता जर आपल्याला म्हणजे अशा स्वरूपाचे कार्यक्रम करायचे असतील तर कशा प्रकारे तयारी करायला हवी? म्हणजे एक आता आपल्याकडे अशोक हंडे सरांचा मराठी बाणासारखा उत्तम असा कार्यक्रम आहे, तर आणि तुमचे सुद्धा सगळे कार्यक्रम, तर एक निर्मिती प्रमुख म्हणून ते काम कसं केलं पाहिजे? खरं तर ते सोपं नाही. याला एक आर्थिक पाठबळ लागतं, ते कुठेतरी मिळालं पाहिजे. कारण हल्ली बरेचदा असं होतं की कल्पना खूप असतात पण तुम्हाला आर्थिक पाठबळ नसतं. आणि लोकांना काय आवडेल याप्रमाणे त्याची आखणी केली पाहिजे, बांधणी केली पाहिजे, तरच ते कार्यक्रम चालतात आणि लोकांना आवडतात. आजकाल म्हणजे सेलिब्रिटी आर्टिस्ट असेल तर तो कार्यक्रम अधिक चालतो, असं पण होतं. पण मला असं वाटतं की दर्जेदार कलाकृती असेल तर कलाकार कोण आहे याच्यापेक्षा कलाकृती किती महत्त्वाची आहे हे जास्ती महत्त्वाचं ठरतं आणि मग प्रेक्षक तुमच्याकडे येतात. पण आर्थिक पाठबळ त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचं जे ऑडिटोरियम आहे तिथे खूप सुंदर सुंदर कार्यक्रमांची तुम्ही आखणी, अर्थात ती आखणी सगळी तुमचीच असते? नाही, स्मारकामध्ये जे कार्यक्रम होतात ते आम्ही थिएटर फक्त देतो, त्याचे आयोजक वेगळे असतात. स्मारकाचे आमचे ठरलेले कार्यक्रम असतात. म्हणजे सावरकर जयंती असते, सावरकरांचा आत्मार्पण दिन, याशिवाय आम्ही जे वेगवेगळे कार्यक्रम करतो ते फक्त स्मारक करतं. अच्छा, पण ते सुद्धा खूप छान होतात. हो. आता भावी पुढे आता काय काही उपाययोजना किंवा काही संकल्पना आहेत का, की काही माझं लिहायचं राहून गेलं किंवा सावरकरांचा हा विषय आहे तो अभ्यासायचा राहिला, असं काही आहे का? असं राहिलेलं तर खूप गोष्टी आहेत. म्हणजे मला वैयक्तिक म्हणाल तर अगदी गाणं शिकण्यापासून अनेक गोष्टी राहून गेलेल्या आहेत. आणि सावरकर तर समुद्रच आहे. हो. सावरकरांइतकंच बाबाराव सावरकर त्यांचं कार्यही खूप मोठं आहे. सावरकरांचे ज्येष्ठ बंधू आणि त्यांचा अतिशय छळ झाला. म्हणजे सावरकरांच्या आधी ते अंदमानात पोहोचले आणि सावरकरांच्या बद्दल एक भीती होती, ते बॅरिस्टर होते, त्यामुळे त्यांचा जेवढा छळ झाला नाही तेवढा बाबारावांचा झाला. तर त्यांचं एक छोटं चरित्र आता मी लिहिते आहे, पण मला काही संदर्भ नवनवीन मिळत आहेत आणि म्हणून ते थोडंसं राहिलंय किंवा लांबलं आहे, पण ते थोडेच दिवसात पूर्ण करायचा माझा एक मानस आहे. स्मारकाचे आमचे अनेक कल्पना आहेत, अनेक योजना आहेत. त्या
दिवसेंदिवस जसे पुढे जातील तशा पुढे होतील. ह्याच्यात मला एक सांगायला आवडेल की सावरकर वाडा जो आहे भगूरचा, तो पण स्मारकाकडे आता आहे देखभालीसाठी. 10 वर्षांच्या देखभालीसाठी पुरातत्व खात्याने तो आम्हाला दिलेला आहे. तर तिथे आता आम्ही जेव्हा आमचे कर्मचारी ठेवले तेव्हापासून तिथे येणारे जे पर्यटक आहेत त्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. तिथे पुस्तकांचा स्टॉल आहे. तिथे पुस्तकांची विक्री म्हणजे स्मारकात जेवढी विक्री होत नाही तेवढी तिथे विक्री होते. आणि तिथले कर्मचारी जे की वेगळ्या आस्थेने तिथे काम करत असतात. त्यामुळे योजना कल्पना पुष्कळ आहेत. बघूया कशा पुढे होतात. नक्कीच. आणि मला वाटतं सावरकरांच्या ज्या सगळ्या तिन्ही स्त्रिया होत्या म्हणजे वहिनी आणि त्या स्वतःच्या शांताबाई आणि तर त्यांच्यावरही तुम्ही थोडंसं लिखाण करावं अशी माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि आज तुम्ही नवरात्रोत्सव निमित्तानं खरं तर आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि सावरकरांचे काही विचार तुम्हाला मांडायचे आहेत आणि नवरात्रोत्सव निमित्तानं आहेत ते तुम्ही कृपया सादर करावे अशी मी तुम्हाला विनंती करते. सावरकरांचा 1927 मधला एक लेख आहे. आणि 6 ऑक्टोबर त्या दिवशी दसरा होता आणि दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेला हा लेख आहे. तर त्याचं शीर्षकच आहे मना आज तुला सुखाचा अधिकार नाही असं त्याचं शीर्षक आहे. आणि त्याच्यात त्यांनी सुरुवातीला पूर्ण आपल्या मातृभूमीचं वर्णन केलंय जिच्यावर त्यांचं अतिशय प्रेम होतं. त्याच्यात ते म्हणतात की आजच्या सुमुहूर्तानंच मना तुला सर्व सुखांची आसक्ती सोडून बद्ध परिकर झालं पाहिजे. हिंदू जातीचा चाललेला अपमान नष्ट करण्याकरता हे हिंदू जातीच्या मना तुला आज शक्ती देवीची दुर्गेची आराधना केली पाहिजे. मोठमोठाले देव देखील शक्ती देवीच्या अधिष्ठाना वाचून पराभूत झाले. मग मानवाची काय कथा. म्हणून हिंदू मना तुला आज या सुमुहूर्तानं जर काही करणं अशक्य असेल तर ते एक शक्ती देवीची उपासना करण्याचा निश्चय करणं हेच होय. सर्व जगातील सौख्य शक्ती देवीच्याच अधीन असतं. सर्व जगातील न्याय आणि तत्वज्ञान याचं संरक्षण करण्याकरता केवळ शक्ती देवीच समर्थ आहे. जर देशातील शक्ती देवता निशक्त झाली तर त्या राष्ट्रातील भाग्य देवताही गतप्राण होईल. राष्ट्राची तलवार मोडली की त्याची लेखणी, त्याची कुंचली, त्याची वीणा ही मोडून फंगून पडतात. आणि शेवटी त्यामध्ये ते लिहितात की आज सर्व हिंदू जातीवर एक भयंकर संकट कोसळलं आहे. एका बाजूला परकीय सत्ता तिला नामशेष करण्याकरता सर्व बलांनी अन्वित होऊन उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याच देशातल्या अत्याचारी वृत्ती तिला आतून पोखरून काढण्याकरता अट्टहास करीत आहेत. अशा वेळी जयिष्णू आणि वर्धिष्णू हिंदू मनानं बलाढ्य शरीर निर्माण करण्याचं व्रत आज आरंभून ही विजयादशमी साजरी केली पाहिजे. संघटन आणि शुद्धी यांच्या जोडगोळीनं म्हणजेच याला तोंड देण्यासाठी संघटन आणि शुद्धी या जोडगोळीनं आपण एकत्र आलो तर आपली संस्कृती चिरकाल टिकेल. हिंदूतला प्रत्येक तरुण आज लाठीबंद झाला पाहिजे. तरुणांना मुखावर मिशी तशी हातात लाठी अवश्य वाटली पाहिजे. कदाचित नव्या पद्धतीप्रमाणे एखाद्या वेळी मिशी जरी काढली तरी लाठी मात्र कधीही न सोडली पाहिजे. इतकी शक्ती देवीवरची प्रीती आपली प्रबळ झाली पाहिजे. आजच्या विजयादशमीच्या मुहूर्तानं गावोगावी नगरोनगरी व्यायामशाळांची प्राणप्रतिष्ठा घडवली पाहिजे. हिंदू सभेच्या शाखा स्थापित केल्या पाहिजेत. अस्पृश्यतेचा वध घडवून आणून या विजयादशमीच्या सुमुहूर्तावर त्यांना प्रत्येक अस्पृश्य हिंदूनं स्पृश्यत्वाचं सोनं वाटलं पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा विचार आहे. या संघटनेच्या आणि शुद्धीच्या मार्गात येणाऱ्या अनेक आपदांशी झगडा करण्यास मन सिद्ध झालं पाहिजे. म्हणजेच आजची विजयादशमी फलदायी होईल. म्हणजेच सर्व देवळांचं आणि स्त्रियांचं पावित्र्य रक्षण होईल आणि पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे या भूमीमध्ये रामराज्य आणि धर्मराज्य स्थापन होईल. आणि हे मना तेव्हाच तुलाही सुखाचा अधिकार प्राप्त होईल. तोपर्यंत निसर्ग कितीही सुंदर असला, काव्य कितीही रम्य असलं, तत्वज्ञान कितीही प्रगल्भ झालं तरी त्यापासून उत्पन्न होणाऱ्या सुखाचा अधिकार तुला नाही. म्हणून हे हिंदू मना तू आज सर्व संदेह सोडून देऊन या विजयादशमीला तसा विजय की जसा जगदंबेनं मिळवला प्राप्त करून घेण्याचा महानिश्चय कर. म्हणजेच हिंदू भूमीच्या भाग्याची देवता तुझ्यावर प्रसन्न होईल. वा, किती सुरेख, किती उदात्त विचार आहे. अगदी खरं. आणि आजच्या काळालाही ते अगदी योग्य आहेत.
मला वाटतं मंजिरीताई तुम्ही वारंवार आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये यावं आणि तुमचे हे सावरकरांचे जे विचार आहेत, हे सगळं साहित्य आहे ते आम्हाला तुमच्या रूपाने आम्हाला सगळ्यांना लाभावं अशीच मी तुम्हाला विनंती करते. नक्कीच, केव्हाही बोलवा, मी अवश्य येईन. हां, तर आज तुम्ही नवरात्रोत्सवानिमित्त आलात आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात सहभागी झालात, आमच्या विनंतीला मान दिलात, त्याबद्दल मी तेजस्विनी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीच्या या कार्यक्रमामध्ये कार्यकर्तृत्ववान महिलांना आपण इथे मुलाखतीसाठी आमंत्रित करतो. तशाच आज आपल्याला लाभलेल्या अतिथी होत्या मंजिरीताई मराठे, ज्या वृत्तनिवेदिका आहेत, तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष म्हणून काम पाहतात. आज त्या आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आल्यात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि पुन्हा एका नवीन अतिथींसह भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. धन्यवाद. आचार्य 90